झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिंदखेड्यातील कार्यकर्ता मेळाव्यात आमदार जयकुमार रावल गरजले। नाव घेणार नाही तेवढी त्याची लायकी नाही। केलेला विकास आणि संस्कार 48 तासात कसे विसरले, आमदार रावलांचा सवाल। शिंदखेडा तालुक्यात बंडखोरीचे राजकारण घडल्यानंतर भाजपचे आमदार जयकुमार रावल यांनी दोंडेच्यातील गढीवर भव्य कार्यकर्ता मेळावा घेतला। ज्याला इतकी वर्ष पोचले, सोबत घेतले, त्याच्यासाठी इतरांचा रोष सहन केला, त्यानेच पाठीत खंजीर खुपसला। आपण विकास पुरुष असल्याचे ओरडून सांगणारा 48 तासात हा विकास आणि संस्कार कसे विसरला, असा सवाल आमदार जयकुमार रावल यांनी या मेळाव्यात उपस्थित केला। मात्र त्याचे नाव घेणार नाही तेवढी त्याची लायकी नाही असे सांगत तमाम कार्यकर्त्यांची कान पकडून माफीही मागितली। की विक्रांतचे आमचे तायडे अण्णा यांचं तिकीट काढण्याचं षडयंत्र कसं त्यांनी केलं होतं, समजलं का? त्यामुळे या व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याला कामात येतील। आणि बैमानी ज्यावेळेस करतात, ज्यावेळेस तुम्ही जे बी पेरतात तेच बी तुम्हाला। काही लोक म्हटलं काय होईल भाऊ, कसं असं वाईट झालं, हे चुकीचं झालं। बरेच लोक मला भेटले, त्यांनी सांगितलं भाऊ हे तर आम्हाला पहिलेच माहित होतं, आगे दरोडा टाका, आगे चोरी करे, खोटा रस्ता बनवला, हे नकली केलं, 7-8 इंजिनियर लावले होते घरचे, ते MB रेकॉर्ड करायचे, नकली बिलं पास करायचे, आणि हा भाऊ तुमच्या बरोबर राहायचा, इकडे तिकडे गप्पा मारायचा आणि मागून तुमचं पाठीत वार करायचं। सगळं आश्चर्य वाटण्याच्या गोष्ट आहे की माणूस किती बैमान होऊ शकतो, किती हलकट होऊ शकतो, कुठल्या लेवलला जाऊ शकतो। ही उदाहरणं आजपासून 25 वर्षानंतर लोक ही उदाहरणं देतील। मग कोणी नेता आता पुढच्या काळात कोणी कार्यकर्त्यावर विश्वास करणार, हवा जास्ती जवळ नका ना, तो सजवून जाईल। त्याचं नाव घेऊन मला त्याची लायकी वाढवायची, त्याची अवकाश, त्याची लायकी, तो काय आहे मला माहिती आहे। दोंडेच्यातील या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री सुभाष भामरे हे उपस्थित होते। जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, नारायण पाटील यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सभापती, सदस्य, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, राजकीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित होते। आपण 16व्या वर्षी समाज कार्याला सुरुवात केली। 20 वर्षात विकासाचे मोठे प्रकल्प राबवले, सिंचन प्रकल्पातून गावागावात पाणी पोहोचवले। यामुळे जयकुमार रावलांसारखा दुसरा विकास पुरुष नाही असे ओरडून सांगणारे खुर्चीसाठी, स्वार्थासाठी किती बेईमान होऊ शकतात, याचंच मूर्तिमंत उदाहरण या तालुक्यात घडलं। मात्र तालुक्यातील 2 लाख जनता हीच आपली भाऊबंदकी असून त्यांच्या जीवावर समाजकारण, राजकारण करताना कधी जातीपातीचे राजकारण केले नाही, असेही आमदार रावल म्हणाले। कॉलेज, शाळा, बोलणं करणं सगळं शिकवलं, ते पुरा 48 म्हणजे एकेरी भाषाही बोलतात। अरे काही कमीत कमी संस्कार तर लावा, कोणाला कसं बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे। आता ललित आहे, एवढं आमचं रक्त रगरगलेलं आहे, कान पट्ट्यात वाजू शकतो, त्याच्या गावात जाऊन चड्डीमध्ये मुतलतो, पण हा संस्कार नाही, हा विचार नाही। या मेळाव्यात अनेकांनी रावल विरोधकांवर टीका केली, तर करारा जवाब देंगे, आम्हीही दगडी चाळवाले असे सांगत नारायण पाटील यांनी रावल विरोधात बोलणाऱ्यांना थेट इशाराच दिला। बंडखोरीमुळे तालुक्याचं राजकारण ढवळून निघाल्यामुळे या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली। प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडेच्या। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।